मोस्टली हा पार्ट दुखायला लागतो सुरुवातीला माणसांचा. नमस्कार गाईज, माझं नाव आहे साहिल वास्तिक आणि आपल्या चॅनलवर आपण एक सिरीज चालू केली आहे, ज्यामध्ये तुमचा डिसेंट लाईफस्टाईल टू हेल्दी लाईफस्टाईल बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आजच्या या सिरीजचा पार्ट आहे 3, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे वर्कआउट. मी लास्ट टाइममध्ये तुम्हाला म्हटलं होतं 60% डाएट आणि 40% वर्कआउट आहे. जर तुम्ही ऐकलं असाल तर इथे ही रील ह्यावर टॅप करा आणि तुम्हाला ती रील दिसेल. आपण वर्कआउट करायचा म्हणजे नेमकं काय करायचं. तर वर्कआउटचे खूप काही ऑप्शन्स आहेत, ज्यामध्ये तुम्ही जिमला जाऊ शकता, रनिंग करू शकता, बॉडी वेट ट्रेनिंग करू शकता, योगा करू शकता, झुंबा करू शकता. खूप काही ऑप्शन्स आहेत. मी पर्टिक्युलर तुम्हाला जिम विषयी सांगणार आहे, कारण का मी स्वतः जिम करून इथून ते इथपर्यंत आलो. वर्कआउट म्हणजे ह्याचा अर्थ नाही तुम्ही जिम मध्ये जाताय, खूप जास्त वेट्स उचलताय, हवे तशी वेट्स मारताय, त्यानंतर इंजुरी येते, शोल्डर दुखतायत, एल्बोज दुखतायत, तुमच्या बॉडीला अजून माहीत देखील नाहीये तुम्ही वर्कआउट काय असतं. वर्कआउट करायचं असेल तुम्हाला एकदम शिस्तबद्ध पद्धतीने व्यवस्थित वर्कआउट करायचं. आपण आजपासून कुठच्याही एका वर्कआउटला सुरू करणार आहे. तुम्हाला तुमच्या दिवसातली 45 टू 50 मिनिट्स द्यायचे, ज्यामध्ये तुम्हाला डेडिकेटली तुमचा वर्कआउट करायचा आहे. 7 दिवसानंतर हा वर्कआउट प्लस आपल्या आधीचे डाएट ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन मला 7 दिवसानंतर ह्या व्हिडिओवर कमेंट करायचे की तुम्हाला काय इफेक्ट दिसते. ट्रस्ट मी, तुमची लाईफ ट्रान्सफॉर्म केल्याशिवाय मी इथून जाणार नाहीये. तर तुम्ही ती गोष्ट सिरियसली घेताय तर नक्कीच नक्कीच म्हणजे 100% तुम्हाला रिझल्ट दिसतील. तुमच्याकडे पोटेन्शियल आहे आणि तुम्ही करू देखील शकता. तर उठा आणि सुरुवात करा.